जनसन्मानाने होई प्रगती ही अटल, वादा आपला पक्का, लाभ आणि बळ, लाडकी बहीण आता नेहमी. नमस्कार, मी गजानन शंकरराव कोळेकर. आज या ठिकाणी आपले या वार्ड क्रमांक 8 मधील कार्यसम्राट मान्य विष्णुकुंड माने साहेब यांच्या प्रचार शुभारंभाचा नारळ या ठिकाणी फोडण्यात येणार आहे. आज वास्तविक पाहता सलग 3 वेळा निवडून आलेले ते आमचे नेते या परिसरात अत्यंत क्रियाशील असे कार्यकर्ते आहेत. वार्ड क्रमांक 8 मध्ये विकासाची कामं त्यांनी भरपूर केलेली आहेत. उदाहरण द्यायचं म्हटलं तर पहिल्यांदा ओळखच मारक, अहिल्यादेवी ओळखच मारक, त्यानंतर आपण ज्या ठिकाणी आता उपस्थित मंदिरावर उभा राहिलेला आहे ते ठिकाण म्हणजे या परिसरात न भूत न भविष्य असं होणारं मंदिर हे त्यांच्या प्रयत्नानंच आज या ठिकाणी आपल्याला सर्वांच्या साक्षीनं दिसून येते. या मंदिराकरता त्यांनी अतोनात प्रयत्न केलेले आहेत. त्याचप्रमाणे या परिसरात अनेक ठिकाणी रस्ते, गटारे, नाली हेही त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. तसेच आणि ज्या वेळेला त्यांना नुसता फोन केल्यानंतर सुखदुःखाच्या कोणत्याही कार्यामध्ये ते उपस्थित राहतात. हे त्यांचं अतिशय मौल्यवान कार्य आहे, जेणेकरून या परिसरातील प्रत्येक नागरिक हा त्यांना अतिशय ओळखतो की हे सर्व जे झालेलं आहे ते वार्ड क्रमांक 8 मध्ये ते फक्त विष्णू माने यांच्या सहकार्याने झालेलं आहे. आणि या वेळेला ते चौथ्यांदा उभा राहिलेले आहेत. तर आता या परिसरातील आता या प्रचार शुभारंभाच्या प्रसंगी आज जे कार्यकर्ते आलेले आहेत की या दृष्टीने आपल्याला दिसून येतंय की या चौथ्या वेळेला सुद्धा ते या वेळेला प्रचंड मताने ते निवडून येतील अशी मी ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो.